मित्रांनो, थोडा वेळ काढून नक्की बघा. निरोगी आरोग्यासाठी 40 टिप्स. नंबर 1. कोमट पाणी प्यायल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो. नंबर 2. जे लोक तिखट मसाले कमी खातात त्यांना अपचन होत नाही. नंबर 3. रात्री चहाचे सेवन कमी करा, यामुळे शरीराला हानी होते. नंबर 4. जर तुम्हाला तुमचे दात नेहमी निरोगी ठेवायचे असतील तर रोज रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करा. नंबर 5. पायावर बसून कोणतेही काम केल्यास त्याचा थेट परिणाम डोळ्यांच्या दृष्टीवर होतो आणि दृष्टी कमजोर होते. नंबर 6. लसणाच्या 1 किंवा 2 पाकळ्या खाल्ल्याने तुमचे पोट नेहमी चांगले राहते आणि रक्त पातळ करते, रक्त वाढवण्यासाठी फायदेशीर. नंबर 7. रक्त शुद्ध करण्यासाठी नाश्त्यामध्ये मधाचा वापर करा. नंबर 8. मोहरीच्या तेलात लसूण गरम करून कानात टाकल्याने कानदुखी बरी होते. नंबर 9. नेहमी सूर्योदयापूर्वी अंथरूण सोडण्याचा प्रयत्न करा. असे केल्याने तुमच्यातील नकारात्मक ऊर्जा कमी होते, जी जीवनात यश मिळवण्यासाठी आवश्यक असते. नंबर 10. सकाळी झोपेतून उठल्यावर तोंड न धुता किमान 1 ग्लास पाणी प्या. नंबर 11. दुधाचा चहा कधीही रिकाम्या पोटी पिऊ नका. असे केल्याने शरीराची मोठी हानी होते. नंबर 12. रोज सकाळी पोट साफ करण्याची सवय करणे आवश्यक आहे. बरेच लोक म्हणतात की आम्हाला सकाळी शौचात जाण्याची सवय नाही. हे खूप हानिकारक आहे. जर शरीरात साचलेले अन्न 12 तासापेक्षा जास्त काळ पोटात ठेवले तर ॲसिड तयार होऊ लागते. नंबर 13. दररोज दात घासणे गरजेचे आहे. रात्रभर आपल्या तोंडात बॅक्टेरिया वाढतात, ज्यांना सकाळी घासून स्वच्छ करणे आवश्यक आहे. त्यासोबतच तोंडाची दुर्गंधीही दूर होते आणि दात मजबूत आणि चमकदार होतात. नंबर 14. आपण नेहमी सकाळी 9 वाजण्यापूर्वी आंघोळ करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असे केल्याने तुम्ही दिवसभर उत्साही राहता आणि तुम्ही तुमचे काम अधिक चांगल्या पद्धतीने पार पाडू शकता. सकाळी लवकर आंघोळ केल्याने मूड नेहमी फ्रेश राहतो. नंबर 15. अंघोळीनंतर प्रत्येक वेळी स्वच्छ कपडे परिधान करा. जर तुम्ही दररोज अंघोळ करत असाल पण नेहमी घाणेरडे कपडे घातले तर तुमच्या अंघोळीचा काही उपयोग नाही. नंबर 16. अन्न खाण्यापूर्वी प्रत्येक वेळी हात साबणाने धुवावे. याच्या मदतीने तुम्ही आजारांपासून नेहमीच सुरक्षित राहाल. नंबर 17. जेवणापूर्वी पाणी कधीही पिऊ नका. किमान अर्धा तास आधी पाणी प्या. तसेच जेवताना पाणी पिऊ नये. जेवल्यानंतर अर्ध्या तासाने पाणी प्यावे. यामुळे तुमची पचनशक्ती नेहमी निरोगी राहते. नंबर 18. कधीही जास्त तेलकट पदार्थ खाऊ नका किंवा तळलेले अन्न फार कमी खा. यासोबतच जास्त मीठ, मिरची आणि मसाले असलेले अन्नही टाळा. नेहमी साधे अन्न खा. या अतिशय महत्त्वाच्या आरोग्यदायी टिप्स आहेत, ज्याने मोठा फरक पडतो. नंबर 19. जेवणाची ठराविक वेळ निश्चित करा. उदाहरणार्थ, जर तुम्ही सकाळी 9 वाजता नाश्ता केला तर दररोज सकाळी 9 वाजता नाश्ता करा. त्याचप्रमाणे जर तुम्ही 1 वाजता दुपारचे जेवण केले असेल तर दररोज 1 वाजता जेवण करा, कारण तुमच्या खाण्याच्या वेळेनुसार आपली पचनसंस्था आणि संपूर्ण शरीर अन्न पचवण्याची तयारी करत असते. नंबर 20. दररोज किमान 7 ते 12 ग्लास पाणी प्या. निरोगी राहण्यासाठी आणि शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी इतके पाणी पिणे आवश्यक आहे. नंबर 21. कधीही वरून पाणी पिऊ नका. पाणी नेहमी तोंड लावून प्यावे आणि थोडे थोडे प्यावे. उभे राहून पाणी प्यायल्याने गुडघे आणि किडनी खराब होतात. नंबर 22. कधीही खूप थंड पाणी पिऊ नये. आजकाल आपण सगळेच फ्रीजमधले पाणी पितो, जे आपल्या आरोग्यासाठी खूप धोकादायक आहे. आपण नेहमी भांड्याचे पाणी पिण्याचा प्रयत्न केला पाहिजे, ते सर्वोत्तम आहे. नंबर 23. दुकानात मिळणारे कोल्ड्रिंक्स आपण कधीही पिऊ नये. त्यात शरीराला खराब करणारे अत्यंत हानिकारक घटक असतात. घरच्या घरी लिंबू पाणी किंवा कुठलेही थंड पेय तयार करून प्या. नंबर 24. आपण कधीही खूप गरम किंवा खूप थंड पाण्याने आंघोळ करू नये. असे केल्याने आरोग्य बिघडण्याचा धोका नेहमीच असतो, कारण शरीर आपल्या अंतर्गत तापमानाचे संतुलन राखण्यास असमर्थ असते. नंबर 25.
आपण कधीही दुसऱ्या व्यक्तीचा टॉवेल आणि ब्रश वापरू नये, यामुळे संसर्ग होण्याची शक्यता नेहमीच असते. नंबर 26. आपण आपली नखे नेहमी कापलेली ठेवली पाहिजेत, नाहीतर त्यामध्ये साचलेली घाण अन्नासोबत तुमच्या पोटात जाते आणि त्रास होतो. नंबर 27. सूर्यास्तानंतर कधीही दही खाऊ नका. दही खाण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळ आणि दुपार. मिठाऐवजी साखर घालून दही खाल्ल्यास ते तुमच्यासाठी अधिक आरोग्यदायी ठरेल. नंबर 28. ताक किंवा दही खाल्यानंतर लगेच दूध पिऊ नका. या गोष्टी घेताना किमान 1 तासाचा फरक असायला पाहिजे. नंबर 29. जेवताना कधीही बोलू नका. ही खूप वाईट गोष्ट आहे, जी आरोग्याच्या दृष्टिकोनातून चांगली नाही. नंबर 30. उभे असताना कधीही अन्न खाऊ नका. आयुर्वेदानुसार असे करणे आपल्या आरोग्याशी खेळण्यासारखे आहे. जेवण नेहमी बसूनच खावे. नंबर 31. जेवताना कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार करू नका. रागाच्या भरात कधीही खाऊ नका. प्रथम स्वतःला शांत करा, नंतर जेवण करा. नंबर 32. जेवण केल्यानंतर लगेच कधीही झोपू नये. जर तुम्हाला झोपायचे असेल तर किमान अर्धा तास थांबा आणि मग झोपा. नंबर 33. पुस्तक किंवा वर्तमानपत्र वाचताना कधीही जेवण करू नये. त्याचप्रमाणे जेवताना कधीही टीव्ही पाहू नये. असे केल्याने तुमची स्मरणशक्ती कमजोर होते. नंबर 34. सकाळी उठल्यानंतर किमान 1000 मीटर चाला. असे केल्याने अनेक रोगांपासून बचाव होईल आणि तुमच्यात दिवसभर ऊर्जा असेल. नंबर 35. रात्रीच्या जेवणात कधीही जड किंवा तेलकट पदार्थ खाऊ नका, जसे तांदूळ, राजमा आणि मांस इत्यादी. नंबर 36. आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की आपल्याला जे काही जड अन्न खायचे आहे ते आपण सूर्यास्तापूर्वी खावे, सूर्यास्तानंतर नाही. अशा प्रकारे तुम्ही नेहमी निरोगी राहाल. नंबर 37. दुपारी झोपणे शक्यतो टाळा. दुपारी झोपणे आजारांना आमंत्रण देणे होय. नंबर 38. आपण जास्त वेळ टीव्ही पाहू नये. यामुळे तुमच्या डोळ्यांना नुकसान तर होतेच, पण तुमचे टाइम टेबलही बिघडते. नंबर 39. रात्रीचे जेवण नेहमी लवकर खाण्याचा प्रयत्न करा. रात्रीचे जेवण 9 वाजेपर्यंत करण्याचा प्रयत्न करा. नंबर 40. नेहमी रात्री लवकर झोपण्याची सवय लावा. जास्त वेळ टीव्हीला चिकटून राहू नका. रात्री झोपण्यासाठी ठराविक वेळ ठेवा. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.